मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे. तर मित्रांनो आपल्याबरोबर एक छोटा शेतकरी आणि त्याचे आजोबा आलेले आहेत. त्यांनी आज मेथी आणलेली आहे मार्केटला. तर त्यांचा लिलाव काय झाला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने पिकवली ते पण समजून घेणार आहोत. तर आपलं नाव सांगा. गाव कुठलं तुझं? 14 नंबरवरून आला आहे. बरं, तर मला सांगा आज किती आणली मेथी तू? 500 जुडा आणला आहे. तर मला सांग तो काय बाजारभाव झाला? 20 रुपये झाला आहे. तर बघा ह्या छोट्या शेतकऱ्याचा 2051 म्हणजे 20 रुपये म्हणजे 20.5 रुपये जुडा असा बाजारभाव त्याला मिळालेला आहे. तर मला असं सांग ही जी तुम्ही मेथी टाकली होती किती किलो टाकली होती शेतामध्ये? 20 किलो टाकली होती. आणि किती एकरा टाकली होती? काय किती मारायचे रे? 15 गुंठ्यात 20 किलो टाकली होती. बरं, त्याच्यानंतर आता तुम्ही जे मी तिला पाणी दिलं ते कसं दिलं? रात्री द्यायचा. पाटपाणी का रेन पाईप होता? रेन पाईप आणि पाटपाणी दोन्ही पण दिलेत. बरं, तर आता त्याच्यानंतर तुम्ही काय खतं वगैरे कशी कुठली सोडली? काय 24 खतं सोडली बरोबर? किती दिवसांनी सोडली काय माहिती आहे? एकदाच सोडली का? बरं, त्याच्यानंतर फवारणी वगैरे कुठल्या केल्या? 2-3 फवारण्या केल्या. हां, तू कितीला आहे शाळेत? 5वीला आहे का? आता 5वीला गेला आहे का जायचं आहे? गेला आहे ना. बरं, तर मला असं सांगा फवारणी तुम्ही 4-5 केल्या ते कुठल्या काय औषधं फवारली काय माहिती का? माहिती नाही. आता ते मुलांनी फवारली. बरं, साधारण किती दिवसात काढायला आला तुमचा ही मेथी? 35 दिवसात काढून आली. बरं, आता परत आता काय शेतात काय शिल्लक आहे का अजून? नाही का? थोडी मरा गेली. हां, मरी गेली 40% या उष्णतेमुळे. बरं, आता मला सांगा ही जे बाजारभाव तुम्हाला मिळाला त्याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? आहे समाधानी. आता काय समाधानी आहे. मग तुमची काय अपेक्षा होती? जास्त निघायला लागत होती गड्डी. म्हणजे गड्डी म्हणजे गळीत कमी झालं? गळीत कमी झाली. हां, म्हणजे जास्त किती निघायला पाहिजे अपेक्षा होती तुमची? तरी समजा 2,000 वर निघायला पाहिजे होती. किती निघली? 500 निघली. म्हणजे 1500 कमी झाली. कमी झाली. बरं, आणि बाजारभावात काय वाटतं तुमची काय अपेक्षा होती? बाजार पर आता बाजार भरपूर येते 3,000. पण तुमची काय अपेक्षा होती बा किती मिळावं असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे. काय आमची मेथी त्या क्वालिटीची नाही. हां, म्हणजे क्वालिटी थोडीशी डाऊन असल्यामुळं आणि मर झाल्यामुळं तुम्हाला ते परवडली नाही. बरं. तर हे बघा शेतकरी बंधूंनो त्यांनी एकदम जीव लावून तरी पण त्यामध्ये एकदम फायटर त्याची मेथी आहे 2,051 रुपये 100 जुड्यांना बाजारभाव झाला आहे. तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? काय त्यांनी कशाबद्दल नियोजन करावं काय करावं? काय ना वेळेत पाणी वगैरे भरलं का येते भाजी. पण म्हणजे उन्हाळ्यात पण येऊ शकते. उन्हाळ्यात पण येऊ शकतो. फक्त थोडं पाण्याचं नियोजन करावं लागतं. त्याच्यानंतर किडी येऊ नये म्हणून काय करावं लागतं? काय किडी आल्यासाठी फवारायला लागते. बरं, चालेल, धन्यवाद. किती किलो? नाही किती किलो टाकली होती तुम्ही? हां, 30 किलो. किती एकरा टाकली होती? 20-22 गुंठे. तर मित्रांनो आपल्याबरोबर हे वनकुटे म्हणजे पारनेर तालुक्यातील शेतकरी आलेले आहेत. तर आपलं नाव सांगा. हां, गोपाळमध्ये. तर आता ही जी तुम्ही मेथी आणली त्याला बाजारभाव काय झाला? 2400. तर मित्रांनो 2451 रुपये हे बघा म्हणजे 24.5 रुपये जुडा असा बाजारभाव मिळाला आहे. तर तुमची काय अपेक्षा होती जुडा बाजारभाव मिळायची? पण तुम्हाला काय तुमची काय अपेक्षा होती? किती व्हावं असं वाटत होतं तुम्हाला? हां, म्हणजे 3,000 रुपये बाजारभाव झाला बा असं त्यांची अपेक्षा होती. पण त्यांचा 24.5मध्येच लिलाव झालेला आहे कारण मार्केटला लिलाव पद्धत असल्यामुळं. तर आज किती जुडा आणला आहे तुम्ही? 1500 ते 1600 2 वकलं आहे त्यांची. बघा हे छोटं वकलं एक इथं मोठं वकलं आहे. असे 1500-1600 असे एवढा जुडा घेऊन आलेत. अजून शेतामध्ये शिल्लक आहे का? हां, किती निघेल शेतामध्ये अजून तरी? 2,000 अजून निघेल. त्याला काय अपेक्षा बाजार मिळावा? जे मिळेल ते मिळेल आहे का नाही? पण 3,000च्या पुढे मिळावं अशी अपेक्षा आहे तुमची. तर मला असं सांगा तुम्ही जी पिकवली तर त्याला खर्च किती आला तुम्हाला? 16-17 हजार खर्च आला. उत्पादन जास्त निघलं आहे का मर झाली काही? म्हणजे निम्मी मर झाली. नाही तर हा जुडा साधारण 3,000च्या पुढे झाला पाहिजे होता बरोबर ना. तर मित्रांनो त्यांची या खूप उष्णतेमुळे त्यांनी जो मेथी टाकली होती त्यात मर झाल्यामुळं त्यांचं गळीत कमी झालेलं आहे.
तर त्यांना अपेक्षा 3,000ची होती, तरी बाजारभाव 2400 झालेला आहे. 2450 असा जुडा झालेला आहे बाजारभाव. अजून शेतामध्ये काय बाकी आहे. तर मला सांगा पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही तरी पण? नाही पाणी पाट पाणी दिलं का रेन पाणी सोडलं कसं? पाणी दिलं म्हणजे कधी भरायचे पाणी तुम्ही? 2 दिवसाला 2 दिवसामुळे रात्री का दिवसा? दिवसा भरायचे. लाईट रात्री लाईट नसल्यामुळे ते दिवसा पाणी त्यांनी सोडलं, पण ते सकाळी 7च्या आत सोडायचे ना? सकाळी किंवा रात्री सोडावं लागतं. हां लाईट रात्री नसल्यामुळे मग दिवसा सोडलं. तर लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी दिवसा पाणी सोडलं. त्याच्यानंतर मग खतं वगैरे कशी काय नियोजन केलं? आता काय पाहिजे बी टाकताना टाकलं हां नंतर मग काय कीटकनाशक हां कीटकनाशक टाकलं का फवारणी केली? फवारणी केली. किती दिवसांनी केली फवारणी? एक पहिले उगून आल्यानंतर 7-8 दिवसांनी. हां थोडं मोठ्याने बोला ना. नंतर 15 दिवसांनी. हां आणि त्याच्यानंतर फवारणी झाल्यानंतर किती दिवसात काढायला आला तुमची मेथी? 23 दिवसात. 23 दिवसात एवढी लवकर लोकांच्या 30-35 दिवसात येते, तुमची 24 दिवसात आली, लवकर आली. आणि तुमची जमीन कुठची काळाभर होती का त्याची बोरमाड होती? बोरमाडच होती का? तरी पण पाण्याचं नियोजन तुम्ही चांगलं केल्यामुळं आणि फवारणी वगैरे खतं औषधं चांगली मारल्यामुळं तुमचं लवकरात लवकर काढायला आली आणि बाजारभाव पण त्यांना चांगला मिळाला. 2451 रुपये बाजारभाव मिळाला आहे. तर मित्रांनो बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल बा, काय करावं त्यांनी? हां ईटमध्ये कसं उन्हाळ्याचं नियोजन कसं करावं? पाणी जर असलं भरपूर तर मग हां जुळती भाजी. हां पाण्याचा तोटा जर समजत असला जुळती भाजी. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं. चालेल, धन्यवाद.